महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4.5 दशकांपासून झंझावात निर्माण केलेला आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेले सर्वांचेच लाडके अजितदादा बारामतीच्या मातीमध्ये कायमचे विलीन झालेले आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकारणातल्या दादा माणसाला पाणावलेल्या डोळ्यांनी आज अख्ख्या महाराष्ट्राने निरोप दिला. महाराष्ट्राचे दिलखुलास दादा आज अनंतात विलीन झाले. अनेक आठवणी मागे सोडून अजित पवारांनी आज शेवटचा निरोप घेतलाय आणि पवार कुटुंबासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य माणसांचा टाहो फुटला. अजितदादा परत या, परत या. एकच वादा अजितदादा. अमर रहे अजित पवार अमर रहे अशा घोषणांनी विद्या प्रतिष्ठानचं मैदान शोकात बुडालं होतं. अजित पवारांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. बुधवारी रात्री 12:50 अजित पवारांचं पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयात नेलं. गुरुवारी सकाळी 7:39 पार्थिव रुग्णालयातून अजित पवारांच्या काटेवाडीतील घराकडे नेण्यात आलं. 8:04 काटेवाडीतील घरी अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. सकाळी 10 वाजता अजित पवारांची अंत्ययात्रा काटेवाडीतून निघाली. सकाळी 10:45 अजित पवारांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानात पोहोचली. 12:08 अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवारांनी अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले. 12:15 अजित पवारांना शासकीय मानवंदना देण्यात आली. 1 वाजता पवार कुटुंब विद्या प्रतिष्ठान मैदानातून त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालं. अजित पवार यांच्या जाण्यानं प्रतिभा पवारांना देखील मोठा धक्का बसलाय. अजित पवारांचं अंत्यदर्शन घेताना प्रतिभा पवारांनी हुंदका फोडला. कारण प्रतिभा पवार जरी अजित पवारांच्या काकी असल्या तरी त्यांचं नातं आई आणि लेकरासारखं होतं. त्यामुळे अजितदादांचं असं अकाली जाणं त्यांच्याही पचनी पडलं नाही. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते. दादांच्या कामाचा झंझावात महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशानं पाहिलाय. त्यांची जनतेच्या कामांसाठी धडपड, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असलेले अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते असावे. त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानं सर्वसामान्य माणसांच्याही अश्रूंचा बांध फुटलाय. आता कुठे शोधू रे दादा तुला. अरे दादा तू आमच्यासाठी सही होता रे. आम्हाला गरीब माणसाला नाही सांभाळीत होता रे. ए दादा आम्हाला सोडून जाऊ नको. आम्हाला सोडून जाऊ नका दादा. ए दादा ते कामाचे उद्घाटन केलं दादांनी. सुनी सराचे काम कमी राहिलं होतं. कोण करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांना देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. कारण दादांचं त्यांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील तेवढंच प्रेम होतं. पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांवर दादांची बारीक नजर असायची आणि कार्यकर्तेही तेवढंच प्रेम अजित पवारांवर करायचे. म्हणून राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांना दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाहीये.
काही अडचण आली कधी फोन करा, व्हॉट्सअप टाका, त्याचा फोन परत येणारच येणार. आनंद काय झालं म्हणून कधीच असं झालं नाही की त्याला मेसेज ठेवला परत फोन. गोरगरीब समाजाला न्याय देणारा, सर्वाचे काम करणारा एवढा चांगला मोठा नेता गेला. पूर्ण महाराष्ट्र रडतोय आता. दादा परत या म्हणून हात मारतो महाराष्ट्र. राजकारणातला दिलखुलास, दिलदार माणूस, सर्वसामान्यांचा कैवारी, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा नेता, शेतकऱ्यांची जाण असणारा नेता आज संपूर्ण महाराष्ट्राला पोरका करून गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांचं जनतेवरचं प्रेम आणि महाराष्ट्राच्या जनतेचं दादांवर असणारं प्रेम हे बारामतीत जमलेल्या जनसमुदायातून दिसलं. त्यामुळे अजितदादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची कार्यशैली महाराष्ट्रातील नवोदित राजकारण्यांना कायमच प्रेरणा देत राहील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.